वेलकम टू वाय अकॅडमी. साऊ स्क्रीनिंगसाठी आपण MCQ ची प्रॅक्टिस करत होतो, तर त्यामध्ये मेटल्स अँड नॉन मेटल्स वरती काही क्वेश्चनची प्रॅक्टिस झाली होती. आता नेक्स्ट क्वेश्चन पासून आपण स्टार्ट करू. तर नेक्स्ट क्वेश्चन इज मेटल ऑक्साइड्स आर ऑफ डॅश डॅश ऑफ नेचर. म्हणजे मेटल ऑक्साइडचं नेचर काय असतं? मेटल ऑक्साइड्स काय असतात बघा. फर्स्ट, मेटल ऑक्साइड्स आर ऑक्साइड्स ऑफ मेटल. म्हणजे मेटल when reacts with oxygen form metal oxide. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर कॅल्शियम मेटल घेतला आणि त्याला ऑक्सिजन सोबत रिएक्ट केलं तर काय भेटतं आपल्याला? कॅल्शियम ऑक्साइड म्हणजे CaO. कॅल्शियम ऑक्साइड जो आहे हा मेटल ऑक्साइड आहे. आणि आता बघा मेटल ऑक्साइडचं नेचर विचारले. मेटल ऑक्साइडचं नेचर जेव्हा विचारले तर बघा आपण नेचर मध्ये काय सांगू शकतो? एकतर हा ऑक्साइड ऍसिडिक आहे किंवा बेसिक आहे किंवा न्यूट्रल आहे किंवा एम्फोटेरिक आहे. हे चार प्रकार येतात आपल्या नेचरमध्ये. तर कॅल्शियम ऑक्साइडचं नेचर आपल्याला आयडेंटिफाय करायचं असेल तर आपण काय करू शकतो? तर कॅल्शियम ऑक्साइड ऍसिडिक आहे का बेसिक आहे ह्यासाठी आपल्याला काय करायला लागेल? कॅल्शियम ऑक्साइडला लिटमस टेस्ट थ्रू पास करावं लागेल. म्हणजे कॅल्शियम ऑक्साइडचं सोल्युशन घ्यावं लागेल आणि त्या थ्रू आपल्याला लिटमस टेस्ट करायला लागेल. तर कॅल्शियम ऑक्साइडची जर लिटमस टेस्ट आपण घेतली, लिटमस टेस्ट म्हणजे लिटमस पेपर कॅल्शियम ऑक्साइडच्या सोल्युशन मध्ये आपण डिप केला. कॅल्शियम ऑक्साइडच्या सोल्युशन मध्ये आपण लिटमस पेपर डिप केला तर काय होतं? तर कॅल्शियम ऑक्साइड आता बघा आपण जर रेड लिटमस पेपर म्हणजे रेड लिटमस पेपर आपण कॅल्शियम ऑक्साइडच्या सोल्युशन मध्ये डिप केला तर रेड लिटमस पेपरचं काय होईल? तर बघा कॅल्शियम ऑक्साइड ब्ल्यू होईल. रेड लिटमस पेपर टर्न्स ब्ल्यू. त्यावरून आपल्याला काय कळतं? तर लिटमस टेस्ट नुसार काय असतं की लिटमस टेस्ट नुसार जर रेड लिटमस पेपर ब्ल्यू कन्वर्ट झाला तर काय असतं? ते बेसिक सोल्युशन असतं. म्हणजे आपल्या कॅल्शियम ऑक्साइड मध्ये जर रेड लिटमस पेपर डिप केला तर तो ब्लू टर्न होते आणि ब्लू लिटमस पेपर जर आपण डिप केला तर तो ब्ल्यूच राहतोय. म्हणजे इट डज नॉट डिप इफेक्ट ऑन ब्लू लिटमस पेपर. म्हणजे काय आहे की हे सोल्युशन जर कधी पण आपण लिटमस पेपर रेड लिटमस पेपर जर आपल्या सोल्युशन मध्ये डिप केला तर काय होतं? रेड लिटमस पेपर टर्न्स ब्ल्यू विच शोज दॅट कॅल्शियम ऑक्साइड इज बेसिक इन नेचर. बेसिक इन नेचर म्हणजे कॅल्शियम ऑक्साइडचं नेचर बेसिक आहे. त्यामुळं ऑप्शन बी इज करेक्ट. Let's move to the next question. Next question is also about this concept, metals and non-metals. The काय दिले? Metals do not evolve hydrogen gas. Metals do not evolve hydrogen gas on reaction with HNO3. This is because HNO3 is the चार reason दिलेत. तर बघा metals generally property of metal is when metal react with acids they produce hydrogen gas. म्हणजे they evolve hydrogen gas. तर आपला HNO3 पण ऍसिड आहे. HNO3 is also acid but it does not evolve hydrogen gas. तर ऍसिड आहे म्हणल्यानंतर मेटल रिएक्ट झाल्यानंतर हायड्रोजन गॅस इव्हॉल्व झाला पाहिजे. हे कन्व्हेन्शनल रूल नुसार आहे. पण इन दिस केस ऑफ HNO3 हायड्रोजन गॅस इज नॉट इव्हॉल्व. हायड्रोजन गॅस का इव्हॉल्व होत नाही? तर ह्याचं रिझन काय आहे? तर आपण बघू. नॉर्मली जनरली मेटलची रिएक्शन काय असते? तर बघा जेव्हा मेटल ऍसिड सोबत रिएक्ट होतो, कुठल्याही ऍसिड सोबत रिएक्ट होतो तर काय फॉर्म होतं? तर एक हायड्रोजन गॅस लिबरेट होतो. फॉर एक्झाम्पल आपण ऍसिड HCl घेतलं, जनरल ऍसिड घेऊ आपण. तर मेटल क्लोराइड किंवा ऍसिड जे असेल तर मेटलची सॉल्ट बनते आणि हायड्रोजन गॅस इव्हॉल्व होतो. इन दिस केस बट दिस इज HNO3 is exceptional case. Exceptional case म्हणजे HNO3 is also acid. But in case of HNO3, when metal reacts with HNO3, it does not evolve hydrogen gas because the hydrogen gas liberated in this reaction. म्हणजे हायड्रोजन HNO3 मधला हायड्रोजन रिएक्शनच्या नंतर काय होतो?
तर HNO3 हा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट असल्यामुळं हायड्रोजनचं ऑक्सिडेशन होतं. हायड्रोजनचं ऑक्सिडेशन होतं म्हणजे हायड्रोजन ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होतं आणि वॉटर फॉर्म होतं. म्हणजे जेव्हा पण आपण HNO3 सोबत मेटलची रिॲक्शन केली तर काय होतं बघा. मेटल व्हेन रिॲक्ट विथ HNO3 तर एकतर मेटल सॉल्ट भेटेल आणि प्लस NO2 रिलीज होईल प्लस जो H2 रिलीज व्हायचा होता त्याऐवजी त्याचं ऑक्सिडेशन होईल म्हणजे वॉटर बनेल, NO2 बनेल आणि मेटलची सॉल्ट बनेल. तर हे कशामुळे होतं तर ह्याचं रिझन आहे HNO3 इज अ acid which is oxidizing agent which is strong oxidizing agent, so it oxidizes hydrogen into water. So one by one option बघू. HNO3 is a strong acid, but this is not the reason of this reaction. Then second, HNO3 do not react with metals. म्हणजे HNO3 मेटल सोबत रिॲक्ट होत नाही. तर हे चुकीचं स्टेटमेंट आहे. त्यानंतर ऑक्सिडायझेस हायड्रोजन HNO3 ऑक्सिडायझेस हायड्रोजन टू वॉटर. हीच रिॲक्शन होते ना आपल्या हायड्रोजनला ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिडेशन कोण करतो तर HNO3 करतो. म्हणजे ऑप्शन सी इज करेक्ट. इट इव्हॉल्व्स ऑक्सिजन इन्स्टेड. आता बघा ही जी रिॲक्शन आहे ह्याच्यामध्ये कुठं ऑक्सिजन इव्हॉल्व होतोय का तर नाही. त्यामुळं ऑप्शन नंबर डी इज ऑल्सो इनकरेक्ट. तर नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. सो ऑप्शन नंबर बी इज अवर हे वाला जे ऑप्शन ऑक्सिडायझेस हायड्रोजन टू वॉटर आहे ते ऑप्शन करेक्ट आहे. तर ह्या ऑप्शननुसार आपण काय सांगू शकतो की जेव्हा पण आपण HNO3 ची रिॲक्शन दाखवणार आहे एखाद्या मेटल सोबत तेव्हा हायड्रोजन गॅस इव्हॉल्व न करता आपण बाय प्रोडक्ट मध्ये वॉटर लिहू शकतो. का कारण HNO3 ऑक्सिडायझेस गिवन hydrogen into water. So option number B is next question. This is about the reactivity series. Reactivity series बद्दल हा क्वेश्चन आहे. तर reactivity series बद्दल काय क्वेश्चन आहे बघा. Which of the following is correct statement? Which of the following is correct arrangement of given metals in ascending order of their reactivity? तर reactivity आपल्याला ऑर्डर विचारली. रिएक्टिव्हिटीच्या ऑर्डर मध्ये आपल्याला आधी काय पाहिजे आपल्याला रिएक्टिव्हिटी सिरीज माहित पाहिजे की कुठल्या मेटलची रिएक्टिव्हिटी म्हणजे काय असते तर कुठल्याही मेटलची रिएक्टिव्हिटी म्हणजे रिॲक्शन करायची टेंडन्सी. काही मेटल्स बघा हायली विगरस रिॲक्शन दाखवतात. विगरस म्हणजे व्हेरी फास्ट रिॲक्शन दाखवतात आणि काही मेटल्स असतात ते लो रिॲक्टिव्ह दाखवतात. त्यामध्ये काही मेटल्स मीडियम रिॲक्टिव्हिटी दाखवतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल ग्रुप फर्स्ट एलिमेंट जे आहे ग्रुप फर्स्ट मेटल जे आहे ते विगरसली रिॲक्शन दाखवतात. त्यानंतर ग्रुप सेकंड मेटल पण रिॲक्टिव्हिटी दाखवतात पण विगरस रिॲक्शन त्यांची नसते. किंवा आता बघा जे सिल्वर गोल्ड किंवा प्लॅटिनम सारखे जे मेटल्स आहेत ते नोबल मेटल्स म्हणजे ते रिॲक्टिव्हिटी मध्ये म्हणजे त्याची रिॲक्टिव्हिटी म्हणजे रिॲक्शन करण्याची ॲबिलिटी जी आहे ती कमी आहे. त्यामुळं ते रिॲक्टिव्हिटी कमी दाखवतात. तर ह्या गोष्टीला आपण काय म्हणू शकतो रिॲक्टिव्हिटी म्हणजे रिॲक्शन करण्याची टेंडन्सी कोणाची जास्त आहे. तर बघा ह्या रिॲक्टिव्हिटीनुसार आपल्याला एक रिॲक्टिव्हिटी सिरीज असते म्हणजे कुठला मेटल जास्त रिॲक्टिव्ह आहे कुठला मेटल लेस रिॲक्टिव्ह आहे तर त्या सिरीजनुसार आपल्याला अरेंज करायचे. तर ग्रुप 1 एलिमेंट्स आर मोस्ट रिॲक्टिव्ह. त्याच्यानंतर ग्रुप 2 एलिमेंट्स येतात. त्यानंतर येतात आपले ट्रान्झिशन एलिमेंट. तर आपण सिरीज बघू आधी. तर सिरीज मध्ये काय असतं रिॲक्टिव्हिटी सिरीज मध्ये लिथियम सगळ्यात पहिला येतो हायली रिॲक्टिव्हिटी. त्यानंतर सोडियम नंतर आपला येतो पोटॅशियम. त्यानंतर असतो आता आपण रिॲक्टिव्हिटी सिरीज लिहूया. एक एलिमेंट ऍड करायचं
ही रिॲक्टिव्हिटी सिरीज आहे. ही रिॲक्टिव्हिटी सिरीज आहे म्हणजे त्या सिरीजनुसार म्हणजे हाय रिॲक्टिव्हिटी म्हणजे रिॲक्शन करण्याची कॅपॅसिटी ज्याची सगळ्यात हाय आहे ते एलिमेंट वरती लिहिले. रिॲक्टिव्हिटी डिक्रीजेस फ्रॉम दिस टू दिस. आपले रिॲक्टिव्हिटी सिरीजमध्ये एलिमेंट तर फर्स्ट ग्रुप एलिमेंट पहिले आले, त्यानंतर सेकंड ग्रुप एलिमेंट आले, त्यानंतर 13th ग्रुप आहे, नंतर डी ब्लॉक स्टार्ट होतो आपला. आणि सगळ्यात कमी रिॲक्टिव्हिटी वाले आहे ते नोबेल नोबेल मेटल. म्हणजे आपली सगळ्यात जास्त रिॲक्टिव्हिटी कोण दाखवणार आहे तर लिथियम, पोटॅशियम, सोडियम. त्यानंतर कोण येणार आहे तर कॅल्शियम, मॅग्नेशियम. त्यानंतर येणार आहे ॲल्युमिनियम, झिंक, लेड, लीड, टीन. त्यानंतर हायड्रोजन, कॉपर, Hg म्हणजे मर्क्युरी, नंतर सिल्वर आणि नंतर गोल्ड, नंतर प्लॅटिनम. तर ह्या सिरीजनुसार आता आपण बघू शकतो की कुठलं करेक्ट ऑप्शन आहे. तर आपल्याला काय करायचंय असेंडिंग ऑर्डर मध्ये ह्याला अरेंज करायचे. असेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज करताना आपण काय करू शकतो तर बघा परत एकदा रिपिटेशन झालं. आयरन राहिलाय आपला, आयरन ऍड करू आपण. आयरन इथं पीबीएस, लेड, त्यामध्ये आणखीन एलिमेंट तुम्ही ऍड करू शकता. पण मोस्टली आपण असं लक्षात ठेवू शकतो की फर्स्ट ग्रुप एलिमेंट जे असतात ते हाय रिॲक्टिव्हिटी दाखवतात ॲज कम्पेअर्ड टू सेकंड ग्रुप. आणि त्यानंतर अशी सिरीज स्टार्ट होत असते. तर बघा त्यानंतर 13th ग्रुप येतात, नंतर ट्रान्झिशन एलिमेंट येतात, त्यानंतर हायड्रोजन येतो आणि हायड्रोजनच्या नंतर नोबेल मेटल म्हणजे जे मेटल्स रिॲक्टिव्हिटी कमी दाखवतात. तर बघा ह्यानुसार सगळ्यात जास्त रिॲक्टिव्हिटी कशाची पाहिजे तर आपल्याकडे चार एलिमेंट आहेत सोडियम, झिंक, मॅग्नेशियम, आयरन. तर बघा सोडियम सोडियम सगळ्यात जास्त रिॲक्टिव्हिटी दाखवतो, त्यामुळे तो सगळ्यात पुढे पाहिजे म्हणजे ऑप्शन नंबर ए करेक्ट इनकरेक्ट. त्यानंतर आपल्याला काय पाहिजे तर बघा आपल्याकडे आयरन पण आहे, मॅग्नेशियम पण आहे. तर नंतर कोण येतो तर आपला मॅग्नेशियम येतो. तर सोडियम नंतर मॅग्नेशियम म्हणजे हा इनकरेक्ट आहे कारण सोडियम नंतर इथं झिंक दाखवतो. तर आपले हे दोन ऑप्शन मध्ये आता बघू. मॅग्नेशियम नंतर कोण येतो मॅग्नेशियम नंतर येतो झिंक आणि झिंकच्या नंतर येतो आयरन. तर बघा मॅग्नेशियम नंतर येतो झिंक आणि झिंकच्या नंतर येतो आयरन म्हणजे ही पण ऑर्डर जी आहे चुकीची. त्यामुळं ऑप्शन नंबर डी जो आहे ऑप्शन ऑप्शन नंबर डी जो आहे तो करेक्ट आहे. म्हणजे रिॲक्टिव्हिटी सिरीज म्हणजे ह्या चार एलिमेंटची जर कम्पेअर करायची असेल तर आपण बघू शकतो की सगळ्यात इथं हाय रिॲक्टिव्हिटी सिरीज एलिमेंट्स हे आहेत. इथून रिॲक्टिव्हिटी कमी कमी होत जाते आणि हे आहेत लिस्ट लिस्ट रिॲक्ट लिस्ट रिॲक्टिव्ह एलिमेंट्स आपण काय म्हणतो तर लिस्ट रिॲक्टिव्ह एलिमेंट्सला आपण नोबल मेटल्स म्हणतो म्हणजे जे रिॲक्ट करू शकत नाही म्हणजे जास्त रिॲक्शन दाखवत नाही. तर त्यानुसार ऑप्शन नंबर डी इज अवर करेक्ट ऑप्शन. तर नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. हां तर बघा हा पण क्वेश्चन रिॲक्टिव्हिटी सिरीजशीच रिलेटेड आहे. रिॲक्टिव्हिटी सिरीज म्हणजे बघा करेक्ट ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी ऑफ मेटल्स विथ ऍसिड विचारले. म्हणजे मेटल्सची ऍसिड सोबत रिॲक्ट व्हायची आपली रिॲक्टिव्हिटी विचारली. तर रिॲक्टिव्हिटी ही रिॲक्टिव्हिटी सिरीज नुसारच असणार आहे. तर बघा सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह कोण असणार आहे तर आता बघा मॅग्नेशियम सॉरी हां आता आपण बघूया ह्या चार एलिमेंट्स मधलं. तर कुठले कुठले एलिमेंट्स दिलेत तर मॅग्नेशियम दिलंय, त्यानंतर आपल्याला एक ॲल्युमिनियम दिलंय, त्यानंतर दिलंय झिंक दिलंय आणि सॉरी झिंक दिलंय आणि त्यानंतर दिलंय आयरन. आयरन म्हणजे Fe. तर झिंक आणि आयरन. तर ह्यामध्ये आपण मगाशी जशी रिॲक्टिव्हिटी सिरीज लिहिली होती त्यानुसार मी काय सांगितलं तर ग्रुप फर्स्ट एलिमेंट आर मोर रिॲक्टिव्ह. तर ह्या चारीमध्ये ग्रुप फर्स्ट एलिमेंट आहे का तर नाहीये. तर त्यामुळं त्यानंतर कोणाची हे येईल तर त्यानंतर येतं ग्रुप सेकंड एलिमेंट. ग्रुप सेकंड एलिमेंट मध्ये मॅग्नेशियम हा बिलॉंग्स टू सेकंड ग्रुप म्हणजे अल्कलाइन अर्थ मेटल आहे मॅग्नेशियम. त्यामुळं मॅग्नेशियमची रिॲक्टिव्हिटी सगळ्यात जास्त असणार आहे ह्या चारीमध्ये. तर मॅग्नेशियमची रिॲक्टिव्हिटी सगळ्यात जास्त असणार आहे. त्यानंतर येतो 13th ग्रुप म्हणजे ॲल्युमिनियम येतो. 13th ग्रुपची रिॲक्टिव्हिटी
अल्कली मेटल्सपेक्षा जास्त असणार आहे, सॉरी कमी असणार आहे. पण मग बघा आपल्या ऑर्डर काय आहे, मॅग्नेशियमची ॲल्युमिनियमपेक्षा रिॲक्टिव्हिटी जास्त आहे. त्यानंतर येतात ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणजे डी ब्लॉक एलिमेंट. त्यामध्ये रिॲक्टिव्हिटी सिरीजनुसार त्यानंतर येणारे एलिमेंट आहे झिंक, म्हणजे ॲल्युमिनियमपेक्षा थोडासा कमी रिॲक्टिव्ह आहे झिंक. आणि लास्ट म्हणजे सगळ्यात लिस्ट रिॲक्टिव्ह ह्या सिरीजमध्ये येतो आयरन. तर आपण रिएक्शन डिफरंट डिफरंट रिएक्शन जेव्हा बघतो, तर ह्या सगळ्या एलिमेंट सोबत जर आपण रिएक्शन्स बघितल्या ऍसिडच्या, तर सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह कोण आहे, तर मॅग्नेशियम. मॅग्नेशियम रिएक्टिव्ह. आता बघा मेटल आणि ऍसिडचे रिएक्शनचा प्रोडक्ट बघू आपण. मेटल देन रिएक्ट विथ ऍसिड. तर मेटल ऍसिड सोबत रिएक्ट झाल्यावर काय फॉर्म करतात, तर सॉल्ट प्लस हायड्रोजन गॅस इव्हॉल्व करतात. तर ही रिएक्शन कंप्लीट होण्याची सगळ्यात जास्त स्पीड कुणाची असणार आहे, तर मॅग्नेशियमची. म्हणजे रिॲक्टिव्हिटी सगळ्यात जास्त कोणाची असणार आहे, तर मॅग्नेशियमची. त्यानंतर येतो आपला ॲल्युमिनियम, त्यानंतर येतो झिंक आणि त्यानंतर येतो आपला आयरन. म्हणजे ही जी ऑर्डर आहे ही एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड ऑर्डर आहे. वेगवेगळ्या एलिमेंट्सची ऑर्डर आपण एक्सपेरिमेंट थ्रू रिएक्शन्स करून आपण त्याला डिटरमाइन करू शकतो. तर अशा रिएक्शन जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला समजते की सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह कोण आहे, त्यानंतर लिस्ट रिएक्टिव्ह कोण. तर ऑप्शन नंबर बघा, ऑप्शन नंबर ए मध्ये ॲल्युमिनियमची रिएक्टिव्हिटी सगळ्यात जास्त दाखवली, जे की इनकरेक्ट आहे. त्यानंतर सेकंड ऑप्शन मध्ये आयरनची रिएक्टिव्हिटी सगळ्यात जास्त दाखवली, ते पण इनकरेक्ट आहे. त्यानंतर ऑप्शन सी मध्ये झिंक इज द मोस्ट रिएक्टिव्ह दाखवले. तर इथं आपल्या सिरीज मध्ये झिंक सगळ्यात सेकंड लास्ट सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह कोण आहे, मॅग्नेशियम आहे. सो ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. तर त्यानुसार आपण इम्पॉर्टन्स कशाला आहे, तर रिएक्टिव्हिटी सिरीजवर कंटिन्युअसली क्वेश्चन येत असतात, कारण ही सिरीज इम्पॉर्टंट आहे. त्यात ह्या सिरीजनुसार डिस्प्लेसमेंट रिएक्शन्स पण आपल्याला फर्दर स्टडीसाठी आहेत. ह्या रिएक्टिव्हिटी सिरीजवरती म्हणजे क्वेश्चन्स कन्फ्युजिंग येऊ शकतात. तर रिएक्टिव्हिटी सिरीज एक वेळेस लक्षात ठेवायची, किंवा असं लक्षात ठेवू शकता की ग्रुप 1 एलिमेंट्स आर मोस्ट रिएक्टिव्ह, then group secondary elements are less reactive than group 1, then group 13 elements, then transition series मध्ये सगळ्यात शेवटी कोण येतं, म्हणजे सगळ्यात शेवटी येतात आपले नोबेल मेटल्स, म्हणजे कॉइनेज मेटल्स जे असतात, कॉपर झाला, सिल्वर झाला, गोल्ड झाला. त्यानंतर सगळ्यात लो रिएक्टिव्हिटीचा मेटल आहे प्लॅटिनम. तर अशा ह्या सिरीज मध्ये आपल्याला एक सिरीज लक्षात ठेवली की आपल्याला लक्षात येईल की काय काय चेंजेस होऊ शकतात, किंवा कुठल्या मेटलची रिएक्टिव्हिटी कशी आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन इज मॅच द फॉलोइंग. मॅच द फॉलोइंग मध्ये काय दिले, तर वेगवेगळ्या मेटल्सचे नॉन मेटल्सचे ऑक्साइड दिले आणि त्याला मॅच करायचे. म्हणजे बघा आपण कधी पण मेटल्स किंवा नॉन मेटल्स असतो, तर ऑक्साइड जेव्हा फॉर्म होतात तर त्याची रिएक्शन कशी असते बघा. तर कधी पण मेटल्स ऑक्सिजन टू फॉर्म मेटल ऑक्साइड, आणि बघा नॉन मेटल रिएक्ट विथ ऑक्सिजन टू फॉर्म नॉन मेटल ऑक्साइड. आणि बघा ह्यांचं नेचर बद्दल विचारले. नेचर म्हणजे आता बघा मेटल प्लस ऑक्सिजन गिव्स मेटल ऑक्साइड, म्हणजे मेटल ऑक्साइड्सला जेव्हा लिटमस टेस्ट थ्रू आपण कन्फर्म करू, तर metal oxides are basic in nature. Generally metal oxides are basic in nature आणि non metal oxide are acidic in nature. पण त्यामध्ये पण काही एक्सेप्शन आहेत. फॉर एक्झाम्पल मेटल्स मध्ये जे ट्रान्झिशन मेटल्स मध्ये झिंक आणि आपला ॲल्युमिनियम आहे. झिंक हा ट्रान्झिशन मेटल आहे आणि ॲल्युमिनियम हा 13th ग्रुप एलिमेंट आहे. तर ह्या दोन मेटलचे ऑक्साइड जे असतात ते बेसिक ऑक्साइड नसून ते एम्फोटेरिक असतात. म्हणजे ॲल्युमिनियम आणि झिंक ऑक्साइड आर एम्फोटेरिक इन नेचर. एम्फोटेरिक इन नेचर. आणि नॉन मेटल ऑक्साइड्स आर जनरली ॲसिडिक इन नेचर, बट समटाइम्स नॉन मेटल ऑक्साइड्स कॅन बी न्यूट्रल. न्यूट्रल ऑक्साइड म्हणजे काय, ज्याचा पीएच 7 आहे. ॲसिडिक ऑक्साइड म्हणजे काय, ज्याचा पीएच 7 पेक्षा कमी आहे. आणि बेसिक ऑक्साइड म्हणजे काय, ज्या ऑक्साइडचा पीएच 7 पेक्षा जास्त आहे. किंवा एम्फोटेरिक ऑक्साइड म्हणजे काय, तर ऑक्साइड विच कॅन रिएक्ट विथ ऍसिड ॲज वेल एज बेसिस, म्हणजे जे समोरच्या एलिमेंट किंवा समोरच्या
रिएजंटवर रिॲक्टंटवर डिपेंड असतात. म्हणजे ऍसिड सोबत ते ॲज अ बेस म्हणून रिॲक्ट होतील किंवा बेस सोबत ते ॲज अ ऍसिड म्हणून रिॲक्ट होतील. तर त्यांना म्हणायचं एम्फोटेरिक इन नेचर. तर असे ऑक्साइड्सचे सम मेटल ऑक्साइड्स आर नॉन मेटल ऑक्साइड आर न्यूट्रल व्हाईल सम मेटल ऑक्साइड आर एम्फोटेरिक इन नेचर. तर आपण बघू मॅच द फॉलोइंग मध्ये न्यूट्रल ऑक्साइड कुठले आहेत. तर बघू न्यूट्रल ऑक्साइड मध्ये येतात आपले की इकडे बघा आपण मॅच द फॉलोइंग मध्ये बघू की ऍसिडिक ऑक्साइड बेसिक ऑक्साइड एम्फोटेरिक आणि न्यूट्रल ऑक्साइड. तर ऍसिडिक ऑक्साइड कुठले असतात तर आपण स्टार्टिंग इझी पासून करू. ऍसिडिक ऑक्साइड आधी आयडेंटिफाय करू मग बेसिक ऑक्साइड आयडेंटिफाय करू आणि एम्फोटेरिक ऑक्साइड तर मी सांगितले ZNO आणि Al2O3 आहे. त्यानंतर बेसिक ऑक्साइड कुठले असतात तर मेटल ऑक्साइड आर बेसिक. म्हणजे बघा बी ची करेक्ट मॅच आहे पी. बी ची करेक्ट मॅच पी फक्त ऑप्शन नंबर ए मध्ये दिली आहे. तर न्यूट्रल ऑक्साइड असतात कार्बन मोनॉक्साइड आणि नायट्रोजन ऑक्साइड आणि ऍसिडिक ऑक्साइड असतात सल्फर डायऑक्साइड आणि सल्फर ट्रायऑक्साइड. ह्या केसनुसार ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. तर आपल्याला डिफरंट डिफरंट जे ऑक्साइड्स आहेत त्यामध्ये मोस्टली मोस्टली ऍसिडिक आणि बेसिक ऑक्साइड असतात. मेटल्सचे ऑक्साइड बेसिक असतात आणि नॉन मेटल ऑक्साइड आर ऍसिडिक इन नेचर. त्यानंतर त्यातलेही काही स्पेसिफिक ऑक्साइड्स आहेत. फॉर एक्झाम्पल जसे की कार्बन मोनॉक्साइड झाला किंवा नायट्रोजन ऑक्साइड झाला ते न्यूट्रल नेचरचे असतात. आणि त्यानंतर काही ऑक्साइड आहेत जे मेटल ऑक्साइड एम्फोटेरिक नेचर दाखवतात. ते आपल्याला माहिती की झिंक ऑक्साइड आणि ॲल्युमिनियम ऑक्साइड आहे. तर ह्या मॅच द फॉलोइंग मध्ये करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 1. तर बघा नेक्स्ट क्वेश्चन. When copper turnings are dropped in HNO3, the solution a paramagnetic gas is evolved. तर आपण बघितलंय की HNO3 सोबत जेव्हा मेटल्स रिॲक्ट होतात तेव्हा हायड्रोजन गॅस इव्हॉल्व न करता म्हणजे जनरली कुठल्याही ऍसिड सोबत मेटलची रिॲक्शन झाल्यानंतर हायड्रोजन गॅस इव्हॉल्व होत असतो. पण इन द केस ऑफ नायट्रिक ऍसिड इज एक्सेप्शनल केस आणि अशाच एक्सेप्शनल केस एक्झाम मध्ये विचारल्या जातात. तर नायट्रिक ऍसिड इज अ ऍसिड विच डज नॉट इव्हॉल्व हायड्रोजन गॅस. तर काय रिॲक्शन होते आपण बघू. मेटल सोबत रिॲक्शन केल्यानंतर हायड्रोजन गॅस इव्हॉल्व न होता नायट्रिक ऍसिड इज अ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. सो नायट्रिक ऍसिड सोबत रिॲक्शन केल्यानंतर कुठला गॅस इव्हॉल्व होतो तो बघू आपण. हायड्रोजन गॅस इव्हॉल्व होत नाही. तर कॉपर म्हणजे Cu when reacts with dilute HNO3 gives आता बघा कॉपर नायट्रेट प्लस काय इव्हॉल्व होतं NO2 गॅस इज इव्हॉल्व प्लस वॉटर इज फॉर्म. म्हणजे जो हायड्रोजन इव्हॉल्व होणार होता त्याचं ऑक्सिडायझेशन होतं बिकॉज नायट्रिक ऍसिड इज अ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंटचं काय काम असतं तर ऑक्सिडायझिंग एजंट ऑक्सिडायझेस द रिएक्शन. तर हा जो आहे HNO3 इज अ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग रिएजंट. त्यामुळं हायड्रोजन गॅस इव्हॉल्व होण्याच्या ऐवजी त्याचं कन्व्हर्जन वॉटर मध्ये होतं आणि NO2 गॅस इव्हॉल्व होतो. NO2 गॅस इव्हॉल्व होतो. तर ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. NO2 इज इव्हॉल्व बट सोल्युशन इज पॅरामॅग्नेटिक. पॅरामॅग्नेटिक म्हणजे काय तर द सबस्टन्सेस विच आर वीकली अट्रॅक्टेड बाय मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड म्हणजे मॅग्नेटिझम मध्ये आहे फिजिक्स मध्ये. मॅग्नेटिक फील्ड काय असते तर मॅग्नेटिक फील्ड म्हणजे नॉर्थ आणि साऊथ पोलच्या मध्ये जी फील्ड असते ती मॅग्नेटिक फील्ड असते. तर ती मॅग्नेटिक फील्ड मध्ये हे जे असतात ते वीकली अट्रॅक्टेड बाय मॅग्नेटिक फील्ड. जेव्हा आपण NO2 चं नेचर बघतो तर तो पॅरामॅग्नेटिक आहे. पॅरामॅग्नेटिक आहे म्हणजे त्याच्यामध्ये ज्या कंपाऊंड्स मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतात ते पॅरामॅग्नेटिक असतात. पॅरामॅग्नेटिक असतात म्हणजे जे वीकली अट्रॅक्टेड बाय मॅग्नेटिक फील्ड. सो ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन आता बघू आपण. हा पण क्वेश्चन रिॲक्टिव्हिटी सिरीजशी डिपेंड आहे. म्हणजे बघा मेटल ए डिस्प्लेसेस
B and D. म्हणजे metal A can displace B metal and metal D, but not C from their salt solution. So metal B does not displace any other metal from their salt solution. Then identify the reactivity series of these metals. तर डिस्प्लेसमेंट रिएक्शन जर तुम्ही स्टडी केली असेल तर त्यामध्ये आहे की अ हायली रिएक्टिव्ह मेटल कॅन डिस्प्लेस लेस रिएक्टिव्ह मेटल फ्रॉम इट्स सॉल्ट सोल्युशन. ह्याचं मिनिंग काय आहे बघू आपण. तर ह्यासाठी पहिल्यांदा डिस्प्लेसमेंट रिएक्शन स्टडी करायला लागेल आपल्याला. तर डिस्प्लेसमेंट रिएक्शन काय असतं तर एक मेटल सॉल्ट असतो त्यासोबत आपण एक दुसरा मेटल रिएक्ट करतो आणि आपल्याला काय दिसतं हा एक सेकंड. तर ह्याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट रिएक्शन दिसते. जर हा सी मेटल जास्त रिएक्टिव्ह असेल ए मेटल पेक्षा तर डिस्प्लेस करतो आणि फॉर्म काय करतो सीबी आणि ए मेटल डिस्प्लेस झालंय. म्हणजे जर रिएक्टिव्हिटी सिरीज जी आपण मागच्या क्वेश्चन मध्ये पाहिली आहे त्या क्वेश्चन मध्ये रिएक्टिव्हिटी सिरीज मध्ये जर हा मेटल सी वाला मेटल इज मोर रिएक्टिव्ह दॅन ए तर काय होतो की डिस्प्लेसमेंट रिएक्शन पॉसिबल होते. म्हणजे रिएक्टिव्हिटी ज्याची जास्त आहे तो डिस्प्लेस करणार आहे. तर आपल्या क्वेश्चन मध्ये काय दिले तर ए मेटल डिस्प्लेसेस बी अँड डी. ए मेटल डिस्प्लेसेस बी अँड डी म्हणजे ए ची रिएक्टिव्हिटी बी आणि डी पेक्षा जास्त आहे आणि ए कॅन डिस्प्लेस बी अँड डी बट ए कॅनॉट डिस्प्लेस सी. म्हणजे ए सी ला डिस्प्लेस करू शकणार नाही. म्हणजे रिएक्टिव्हिटी मध्ये सी ची जी रिएक्टिव्हिटी आहे ती ए पेक्षा जास्त आहे. सी ची रिएक्टिव्हिटी ए पेक्षा जास्त आहे. म्हणजे आपण असं लिहू शकतो आणि ए कॅन डिस्प्लेस बी अँड डी म्हणजे बी आणि डी ए पेक्षा आपण कमी रिएक्टिव्ह दाखवू शकतो. पण बी आणि डी मध्ये सगळ्यात आता बघा पुढे काय दिले मेटल बी डज नॉट डिस्प्लेस एनी अनदर मेटल. म्हणजे बी ची रिएक्टिव्हिटी सगळ्यात कमी आहे. तो कुठल्याच मेटलला डिस्प्लेस करू शकणार नाही. म्हणजे आपला ऑर्डर काय होईल की बी लिस्ट रिएक्टिव्ह सी इज मोस्ट रिएक्टिव्ह. तर बघा बी लिस्ट रिएक्टिव्ह आणि सी मोर रिएक्टिव्ह असे तीन ऑप्शन आहेत. आता इंटरमिडिएट ऑप्शन बघू आपण. तर बघा की त्यांनी काय सांगितलंय की सी आता बी आणि डी मध्ये बी सगळ्यात लेस रिएक्टिव्ह आहे आणि ए सी ला डिस्प्लेस करू शकत नाही पण बी आणि डी ला डिस्प्लेस करू शकतो. म्हणजे ए काय येणार आहे सेकंड पोझिशनला आणि डी काय येणार आहे थर्ड पोझिशनला. तर असं ऑप्शन कुठलं आहे तर सी इज बघा सी इज ग्रेटर दॅन ए देन डी आणि देन ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. आता बघा डिस्प्लेसमेंट रिएक्शन मध्ये रिएक्टिव्हिटी सिरीजचा इतका इम्पॉर्टन्स आहे. म्हणजे कुठलाही मेटलला डिस्प्लेस करू शकत नाही. when a metal reacts with another metal salt solution if the reactivity of another metal is greater than its metal salt solution तरच काय होईल ही रिएक्शन कंप्लीट होईल. म्हणजे डिस्प्लेसमेंट रिएक्शन होणार आहे. म्हणजे आता आपल्याला काय सांगितलंय ह्या क्वेश्चन मध्ये ए मेटल ए कॅन डिस्प्लेस बी अँड डी म्हणजे ए ची रिएक्टिव्हिटी डी आणि बी पेक्षा जास्त आहे. मग नंतर काय दिले बी कॅनॉट डिस्प्लेस एनी मेटल म्हणजे बी सगळ्यात लिस्ट रिएक्टिव्ह असणार आहे. तो कुठल्याच मेटलला डिस्प्लेस करू शकणार नाही म्हणजे त्याची रिएक्टिव्हिटी लिस्ट असणार आहे. म्हणजे आपण त्याला नोबेल मेटल सारखं ट्रीट करू शकतो. तर त्यानुसार आपण जर आयडेंटिफाय केलं तर ऑप्शन नंबर डी इज अवर करेक्ट रिएक्टिव्हिटी ऑर्डर. क्वेश्चन रिएक्टिव्हिटी सिरीज इनडायरेक्टली कनेक्टेड आहे. ह्या क्वेश्चन साठी आपल्याला डिस्प्लेसमेंट रिएक्शनचा आणि रिएक्टिव्हिटी सिरीजचं रिलेशन लक्षात आलं पाहिजे. तर नेक्स्ट क्वेश्चन इज अबाउट फिजिकल प्रॉपर्टी ऑफ मेटल्स. तर बघा फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल मध्ये आपण बघितलं होतं मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. तर मेटल्स इलेक्ट्रिसिटीचे गुड कंडक्टर का असतात तर मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड नॉन मेटल्स आर बॅड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. तर का तर तुम्हाला माहिती आहे की मेटल्स काय असतात मेटल्स आर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह इन नेचर. म्हणजे मेटल
पॉझिटिव्ह इन नेचर असतात, तर त्यांचं नेचर इलेक्ट्रो पॉझिटिव्ह असतं. म्हणजे त्यांच्याकडे काय असतात की इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन द आउटर मोस्ट शेल, दे हॅव टेंडन्सी टू डोनेट इलेक्ट्रॉन. टेंडन्सी टू डोनेट इलेक्ट्रॉन म्हणजे काय, तर बघा फॉर एक्झाम्पल आपण सोडियम मेटल घेतला, तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं 2,8,1. तर त्याला स्टेबल होण्यासाठी काय पाहिजे, आउटर मोस्ट शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन्स पाहिजे. तर तो काय करतो, हा इलेक्ट्रॉन डोनेट करतो. सो हा डोनेटेड इलेक्ट्रॉन म्हणजे फक्त सोडियम आहे का, तर नाही. असे सगळे मेटल्स जे असतात ते इलेक्ट्रॉन डोनेट करायची टेंडन्सी करत असतात, दाखवत असतात. त्यामुळं हे इलेक्ट्रॉन जे असतात ते आपल्या इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करण्यासाठी हेल्प करतात. त्यामुळं मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हणजे सोडियम किंवा मेटल्स जे असतात ते इलेक्ट्रॉन डोनेट करायची टेंडन्सी त्याची जास्त असते. त्यामुळं ते इलेक्ट्रॉन डोनेट करू शकल्यामुळेच इलेक्ट्रिक करंट फ्लो होतं, त्यामुळेच ते गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणले जातात. तर त्यामुळं इथं काय विचारले, पुअर कंडक्टर म्हणजे बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी विचारले. म्हणजे बघा मेटल्स कॅन कंडक्ट गुड इलेक्ट्रिसिटी अँड नॉन मेटल्स आर पुअर कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. तर ह्या लॉजिकनुसार आपल्याला बघा ह्यामध्ये ऑप्शन मध्ये इनडायरेक्टली विचारले की नॉन मेटल्स आयडेंटिफाय करायचे. तर कॉपर इज अ metal, then silver is also metal, aluminum is also metal, but lead जो आहे Pb हा नॉन मेटल आहे. म्हणजे lead is a poor conductor of electricity because it belongs to group 40 which is नॉन मेटल. म्हणजे ग्रुप 14 एलिमेंट्स एकतर शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन वर बिलीव्ह करतात किंवा ऍक्सेप्टन्स ऑफ इलेक्ट्रॉन. पण लेड हा नॉन मेटल असल्यामुळं तो गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी नसून तो पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे. त्यामुळं ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. तर नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, हां, विच ऑफ द फॉलोइंग मेटल रिॲक्ट फास्टेस्ट विथ इथेनॉल. इथेनॉल सोबत फास्टेस्ट रिएक्शन कोण दाखवणार आहे, तर ही पण रिएक्टिव्हिटी सिरीजशी कनेक्टेड क्वेश्चन आहे. फास्टेस्ट रिएक्शन कोण दाखवतात, तर ग्रुप फर्स्ट एलिमेंट शोज फास्टेस्ट रिएक्शन. ग्रुप फर्स्ट एलिमेंट शोज फास्टेस्ट रिएक्शन. म्हणजे इथेनॉल सोबत सगळ्यात जास्त रिएक्ट कोण होणार आहे, तर ग्रुप फर्स्ट मधला एलिमेंट. तर आपण ह्या चारपैकी एक एक एलिमेंट बघू. आधी आता बघा, ॲल्युमिनियम इज अ ग्रुप 13 एलिमेंट विच हॅव लेस रिएक्शन टेंडन्सी दॅन ग्रुप फर्स्ट एलिमेंट. मॅग्नेशियम इज अ ग्रुप सेकंड एलिमेंट, हा ग्रुप 13th एलिमेंट आहे. आणि कॅल्शियम ऑल्सो ग्रुप सेकंड एलिमेंट, बट सोडियम इज ग्रुप फर्स्ट एलिमेंट. सो इट हॅव फास्टेस्ट रिएक्शन विथ इथेनॉल. तर सोडियम इथेनॉल सोबत रिएक्टिव्हिटी दाखवून रिएक्शन काय फॉर्म करतो, सोडियम रिएक्ट विथ इथेनॉल टू फॉर्म सोडियम इथॉक्साइड. सोडियम इथॉक्साइड म्हणजे बघा, व्हेन सोडियम रिएक्ट विथ इथेनॉल, इथेनॉल काय असतो C2H5OH. तर जेव्हा हा रिएक्ट होतो तेव्हा C2H5ONA फॉर्म होतो आणि प्लस H2 गॅस इव्हॉल्व होतो. तर ह्या रिएक्शनच्या बॅलन्सिंगसाठी आपल्याला पाहिजे 2 सोडियम, 2 इथॉक्साइड आणि हे 2. आता बघा ही रिएक्शन बॅलन्स्ड आहे. तर जेव्हा सोडियम इथेनॉल सोबत रिएक्ट होतो, इथेनॉल म्हणजे सेकंड आहे अल्कोहोल सिरीजचा सेकंड मेंबर आहे. फर्स्ट मेंबर मिथेनॉल, सेकंड मेंबर इथेनॉल. इथेनॉल जेव्हा सोडियम मेटल इथेनॉल सोबत रिएक्ट करेल तेव्हा काय फॉर्म करणार आहे, तर सोडियम इथॉक्साइड फॉर्म होणार आहे. सोडियम इथॉक्साइड फॉर्म केल्यानंतर सेकंड कुठली गॅस इव्हॉल्व होणार आहे, तर हायड्रोजन गॅस इव्हॉल्व होत असतो अशा रिएक्शन मध्ये. तर ही जी रिएक्शन आहे ती सगळ्यात फास्ट कोण दाखवणार आहे, तर सोडियम दाखवणार आहे. म्हणजे सगळ्यात जास्त रिएक्टिव्हिटी ही सोडियमची असल्यामुळं सोडियम इथेनॉल सोबत रिएक्ट होऊन सोडियम इथॉक्साइड बनवणार आहे आणि सोबत बाय प्रोडक्ट म्हणून हायड्रोजन गॅस इव्हॉल्व करणार आहे. तर ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. लेट्स मूव टू द थर्ड नेक्स्ट क्वेश्चन. हां, ब्रास इज अ मिक्सचर ऑफ. आता आपण
मेटल्स नॉन मेटल्स मध्ये असं पण बघितले की अलॉयज असतात. अलॉयज म्हणजे काय? वेन मेटल्स आर नॉर्मली मेटल्स आर इन सॉलिड स्टेट. तर अलॉय मध्ये काय करतो आपण? मेटल्सला पहिले मोल्टन स्टेट मध्ये आणतो आणि त्याला मिक्स करतो. मिक्स केल्यानंतर आता अलॉय बनवायचा आपला पर्पज काय आहे? तर अलॉय बनवायचा पर्पज आहे की आपला सिंगल जो मेटल असतो त्याच्या प्रॉपर्टीज अशा स्पेसिफिक प्रॉपर्टीज आपल्याला जर पाहिजे असतील म्हणजे हायर प्रॉपर्टीज पाहिजे तर आपण काय करू शकतो की त्या दोन मेटल्सला मिक्स करून असा नवीन अलॉय बनवू शकतो ज्या जास्त रिएक्शन दाखवेल म्हणजे जो जास्त ड्युरेबल असेल किंवा जो जास्त आपल्यासाठी प्रॉफिटेबल असेल. तर बघा ब्रास इज अ अलॉय म्हणजे इट इज अ मिक्सचर ऑफ टू मेटल्स. आणि ब्रास कुठल्या मेटलचं मिक्सचर असतं तर ऑप्शन वाईज बघू. तर ब्रास जो असतो ब्रास इज अ अलॉय ऑफ ब्रास बनवण्यासाठी दोन मेटल्स रिॲक्ट करायला लागतात. रिॲक्ट म्हणजे केमिकली डज नॉट रिॲक्ट, दे आर मोल्टन अँड मिक्स टुगेदर. तर ब्रास साठी आपण कॉपर जे आहे त्याला झिंक सोबत रिॲक्ट करतो म्हणजे ब्रास इज अ अलॉय ऑफ कॉपर अँड झिंक. तर ऑप्शन नंबर ए मध्ये सांगितले कॉपर अँड झिंक. सो ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. ब्रास इज अ अलॉय ऑफ कॉपर अँड झिंक. दुसरे ऑप्शन बघू आपण. कॉपर आणि टीनच्या अलॉयला आपण ब्रॉन्झ जो आहे तो अलॉय असतो कॉपर आणि टीनचा. त्याचनुसार कॉपर निकेल आणि झिंक ह्या तिन्हीचा जर अलॉय असेल तर तो अलॉय त्या अलॉयचं नाव आहे निकेल सिल्वर अलॉय. निकेल सिल्वर इज अलॉय ऑफ कॉपर निकेल आणि झिंक. त्याचनुसार आता ऑप्शन नंबर 4 मध्ये दिले ॲल्युमिनियम कॉपर आणि मॅग्नेशियम मॅंगनीज. तर हा अलॉय असतो ड्युरा ॲल्युमिन नाव ड्युरा ॲल्युमिन. ड्युरा ॲल्युमिन मध्ये काय असतं तर ॲल्युमिनियम आणि कॉपर हे मेन कन्स्टिट्युएंट असतात आणि 5% मॅग्नेशियम आणि मॅंगनीजचे ट्रेसेस असतात. म्हणजे ड्युरा ॲल्युमिन इज अ अलॉय ऑफ ॲल्युमिनियम कॉपर मॅग्नेशियम आणि मॅंगनीज जे आपण एअरक्राफ्ट मध्ये पण यूज करू शकतो. लाईट वेट अलॉय आहे. तर आपला क्वेश्चन काय होता तर ब्रास इज अ मिक्सचर ऑफ कॉपर अँड झिंक. सो ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा. So next question is about pick the statement which is correct about non-metal. Non-metals different properties आहेत त्याबद्दल हा क्वेश्चन आहे की करेक्ट स्टेटमेंट कुठले आहे ह्यापैकी खालीपैकी करेक्ट स्टेटमेंट कुठले. तर ऑप्शन नंबर ए बघा. ब्रोमीन इज अ एक्झाम्पल ऑफ लिक्विड नॉन मेटल. तर आपल्याला माहिती आहे की ब्रोमीन हा असा एक नॉन मेटल आहे जो लिक्विड स्टेट मध्ये असतो. Br2 is the liquid. लिक्विड. आता ऑप्शन म्हणजे हे स्टेटमेंट कसं आहे हे स्टेटमेंट आहे करेक्ट. नेक्स्ट बघा. ग्राफाइट इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. तर आपल्याला माहिती आहे ग्राफाइट हा काय आहे तर ग्राफाइट इज अ allotrope ऑफ कार्बन विच मीन्स इट इज द क्रिस्टलाइन allotrope ऑफ कार्बन. पण कार्बन हा नॉन मेटल आहे. तर आपल्याला वाटू शकतं की ग्राफाइट इज कॅनॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. पण ग्राफाइट इज द क्रिस्टलाइन allotrope ऑफ कार्बन ड्यू टू विच. आता बघा ह्याचं स्ट्रक्चर मध्ये ग्राफाइटच्या स्ट्रक्चर मध्ये काय असतं कार्बन कार्बन कार्बन. तर हा असतो ग्राफाइट allotrope. तर बघा कार्बनची व्हॅलेन्सी आहे आपली 4. पण इथं बघा कार्बन किती बॉन्ड बनवते तर कार्बन बनवते 3 बॉन्ड. तर त्यामुळं 3 बॉन्ड बनवल्यामुळे चौथा जो इलेक्ट्रॉन आहे तो फ्री असतो. हे अशा शीट लाईक स्ट्रक्चर असतात. अशा ग्राफाइटच्या शीट असतात ज्या शीट थ्रू ग्राफाइट काय करतो स्ट्रक्चर बनवतो. तर ह्या ज्या शीट्स असतात ग्राफाइटच्या तर त्या शीट्स मध्ये आता बघा अशा शीट्स असतात ग्राफाइटच्या. त्यामध्ये आता बघा हा जो इथे एक फ्री इलेक्ट्रॉन राहणार आहे ह्याचा एक फ्री इलेक्ट्रॉन असणार आहे ह्याचा एक फ्री इलेक्ट्रॉन असणार आहे ह्याचा एक फ्री इलेक्ट्रॉन असणार आहे ह्याचा एक. तर ह्या ज्या शीट्स असतात तर कॉन्जुगेटेड शीट्स असतात. तर त्या शीट्सच्या मध्ये
graphite is a good conductor of electricity. So, although graphite is a allotrope of carbon, but due to its structure, it can conduct electricity. आता बघा ऑप्शन नंबर बी पण करेक्ट आहे. ऑप्शन नंबर सी बघू. मोस्ट ऑफ द नॉन मेटल्स ऑक्साइड आर ऍसिडिक. तर आता आपण बघितलं की नॉन मेटल्स react with oxygen to form non-metal oxide, which is most of the non-metal oxide are acidic in nature, few of them are neutral. म्हणजे most of the non-metal oxide कसे आहेत तर acidic in nature आहे. So ऑप्शन नंबर डी म्हणजे ऑल ऑफ दिस इज करेक्ट, म्हणजे सगळे स्टेटमेंट आपले करेक्ट. तर ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. सो या सिरीजमध्ये आपण डिफरंट क्वेश्चनची प्रॅक्टिस करत आहोत. तर त्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आजच्या सिरीजचा पार्ट होता की रिॲक्टिव्हिटी सिरीजवर भरपूर सारे क्वेश्चन येऊ शकतात. तर तुम्ही रिॲक्टिव्हिटी सिरीज आणि डिस्प्लेसमेंट रिॲक्शन जशा की आपण प्रॅक्टिस केल्यात तर त्यामध्ये ते व्यवस्थितपणे लर्न करा. तर तुम्हाला मॅक्झिमम शाहू स्क्रीनिंग टेस्टमध्ये यामधून एक ना एक क्वेश्चन दरवर्षी पडलेला असतो. म्हणजे एक ते दोन प्रश्न पडलेले असतात. तर हा टॉपिक एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी इझी पण आहे आणि इम्पॉर्टंट पण आहे. त्यामुळे आपण आणखीन क्वेश्चनची प्रॅक्टिस करू नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्यू.